शुक्रवारची महालक्ष्मीची कहाणी। चला तर मग सुरुवात करूया। एक आटपाट नगर होतं। तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता। तो दारिद्र्यवान होता। त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली। आपल्या गरिबीचं गाणं गायलं। शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत करायला सांगितलं। ती म्हणाली, बाई बाई शुक्रवारचं व्रत कर। हे शुक्रवार तू श्रावण महिन्यापासून धर। सारा दिवस उपवास करावा, संध्याकाळी सवासणीला बोलवावं, तिचे पाय धुवावे, तिला हळदी कुंकू द्यावं, तिची ओटी भरावी आणि साखर घालून दूध प्यायला द्यावं, भाजलेल्या हरभऱ्यांची खिरापीठ सुद्धा द्यावी, नंतर आपण जेवावं। याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं। ही घरी आली, देवाची प्रार्थना केली आणि शुक्रवारचं व्रत करू लागली। त्याच गावामध्ये तिचा भाऊ राहत होता। एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला। साऱ्या गावाला आमंत्रण केलं। बहिणीला काही बोलला नाही। ती गरीब, तिला बोलावलं तर लोक हसतील। पुढं दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणाचे थवेच्या थवे येत आहेत, पोटभर जेवीत आहेत। बहिणीनं विचार केला, आपला भाऊ आहे, सहस्त्र भोजन घालतो आहे, बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा मनात विचार केला आणि साडी नेसून मुलांना घेऊन भावाच्या घरी गेली। पुष्कळ पानं मांडली होती। एका पानावरती जाऊन बसली, शेजारच्या पानावरती मुलांना बसवलं, सर्व पानं भरली, सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावाने तूप वाढायला घेतलं। वाढता वाढता तिच्या पाण्याशी आला। ती खाली मान घालून बसली होती। तिला हाक मारली, ताई ताई, तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाही, दागिने नाहीत, तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात, ह्यामुळे मी तुला काही बोलावलं नाही। आज तू जेवायला आलीस ते आलीस, आता उद्या येऊ नकोस असं सांगून पुढे गेला। ही आपली तशीच जेवली, हिरमुसले तोंड करून निघून गेली मुलांना घेऊन। दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली, आई आई, मामाकडे जेवायला चल ना। बहिणीनं विचार केला, कसा जरी असला तरी तो आपला भाऊ आहे ना, बोलला म्हणून काय झालं, आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलं पाहिजे। आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली। भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पाण्याशी आला। ती खाली मान घालून बसली होती। भावानं तिला हाक मारली, ताई ताई, भिकारडी। ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत सुद्धा नाही। तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं होतं, आज आपल्या डुकरीणीसारखं पोरं घेऊन आलीस, आज आलीस ते आलीस, उद्या मात्र हात धरून पोरांना घेऊन येऊ नको, नाहीतर हाकलवून देईन। तिनं ते मुकाट्यानं ऐकून घेतलं। जेवून उठून चालती झाली। पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली। भावानं पाहिलं आणि हात धरून हाकलून दिलं। फार दुःखी झाली, देवाची प्रार्थना केली, सारा दिवस उपवास घडला। देवीला तिची दया आली। दिवसेंदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली। असं करता करता पूर्ण वर्ष निघून गेलं। बाईचं दरिद्र गेलं। पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली। भावाला जेवायला बोलवलं। भाऊ मनात ओशाळला झाला। बहिणीला म्हणू लागला, ताई ताई, तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी कधीच येणार नाही। बहिणीनं बर म्हटलं। भावाच्या मनातलं कारण जाणलं। दुसऱ्या दिवशी लवकर उठली, वेणीफणी केली, दागदागिने घातली, उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली। तो भाऊ वाटच पाहत बसला होता। ताई आली तशी तिचा हात धरला आणि पाट्यावरती नेऊन बसवलं। पाय धुवायला ऊन पाणी दिलं, पाय पुसायला फडकं दिलं, इतक्यात जेवायची पानं सुद्धा वाढली। ताईचं पान शेजारी मांडलं। भाऊ जेवायला बसला। ताईने आपली शालजोडी काढून बसल्या पाठी ठेवली। भाऊ पाहू लागला। मनात कल्पना केली की शालजोडी उकडत असेल म्हणून काढून ठेवत असेल। नंतर ताईने सगळे दागिने काढून ठेवले, बसल्या पाठी ठेवू लागली। भावाने विचार केला, जड झाले असतील म्हणून काढून ठेवत असेल। नंतर ताईनं भात कालवला आणि मोठा घास केला, तो उचलून सरीवरती ठेवला। जिलेबी उचलून मोत्याच्या पेढ्यांवरती ठेवू लागली। मग भावानं विचारलं की ताई ताई, हे तू काय करत आहेस? ती म्हणाली, दादा, मी हे करते ना हेच बरोबर आहे। जिला तू जेवायला बोलवलं आहेस ना तिलाच मी भरवते आहे। भावाला काही हे समजलं नाही। त्याने तिला पुन्हा सांगितलं, अगं ताई, तू आता जेव तरी। तिनं सांगितलं, बाबा, हे माझं जेवण नाहीये, हे या लक्ष्मीचं जेवण आहे। माझं जेवण होतं ते मी सहस्त्र भोजनाच्या दिवशी जेवून गेले। इतकं ऐकल्यावरती भाऊ मनात ओशाळला, तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरू लागला। झाल्या अपराधाची त्याने क्षमा मागितली। बहिणीनं क्षमा केलं। नंतर दोघे जण जेवले। मनातली आडी काढून टाकली। दोघांनी देवीचे आभार मानले
बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हाला करू. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफल संपूर्णम. श्री महालक्ष्मीये नमः. श्री महालक्ष्मीये नमः. श्री महालक्ष्मीये नमः.